जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 जाहीर केली असून अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकांची आचारसंहिता सुरू झाली आहे। निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। अकोले तालुक्याच्या आदिवासी भागात सध्या बाळ हिरडा तोडण्याचे काम जोरदार सुरू आहे। रखरखत्या उन्हात आदिवासी बांधव उंच झाडावर चढून बाळ हिरडा गोळा करत आहेत। यावरच आदिवासींच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, बी बियाणे, खते आणि 4 महिन्यांचे मीठ मिरची अवलंबून असते। मात्र यावर्षी प्रशासनाकडून हमीभाव न मिळाल्याने व्यापाऱ्यांकडून बाळ हिरडा केवळ 100 रुपये किलो या कवडीमोल भावाने खरेदी केला जात आहे। त्यामुळे तातडीने सरकारने हमीभाव द्यावा अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे। नगर तालुक्यातील निंबोडी परिसरातील एका वॉटर पार्क मध्ये खेळण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। राजवीर भारत पवार असे मयत बालकाचे नाव आहे। सोमवारी सकाळी राजवीर हा आपल्या आई व इतर नातेवाईकांसोबत निंबोडी येथील वॉटर पार्क मध्ये गेला होता। दरम्यान खेळत असताना तो पाण्यात बुडाला। ही बाब लक्षात येताच त्याला नातेवाईकांनी तातडीने त्याला खासगी वाहनातून उपचारासाठी तेथील जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्याला मृत झाल्याचं घोषित केलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा 2026 अंतर्गत मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी माजी आयुक्त कार्यालय येथे दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत सर्व प्रभाग अधिकारी, खाते प्रमुख तसेच संबंधित विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते। शहरात संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे, झाडे पडणे, विद्युत धोके, नाली सफाई, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, अग्निशमन विभागाची तयारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत एका महिलेवर अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे याला जिल्हा न्यायालयाने 10 वर्ष सक्त मजुरी आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। 2020 ते 2023 दरम्यान आरोपीने स्वतःला देवऋषी सांगत पीडित कुटुंबाला पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले। पीडित महिला सतत आजारी असल्याचे कारण देत पूजा करण्याच्या बहाण्याने आरोपीने तिचे फोटो काढले आणि त्यानंतर त्यांचा गैरवापर करून ब्लॅकमेल केले। बंदुकीचा धाक दाखवत अत्याचारही करण्यात आलाय। तसेच पीडितेच्या वडिलांकडून 5.5 लाख रुपये उकळण्यात आले आहेत। पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके भाजप आमदार विवेक कोल्हेंच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। मात्र खासदार लंके यांनी कोल्हे यांची भेट घेऊन विधान परिषदेच्या आमदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे। विधान परिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल लंके यांनी कोल्हे यांचा सत्कार करण्यासाठी दिनांक 17 मे रोजी ही भेट घेतल्याचं सांगितलं जातंय। पालकमंत्री विखे पाटील आणि लंके हे भाजपा बाहेरील तर कोल्हे हे भाजपातील विरोधक मानले जातात। त्यामुळे लंके आणि कोल्हे भेटीमुळे पालकमंत्र्यांचे टेन्शन वाढणार का, अशी चर्चा सध्या नगर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे। सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीने पारनेर तालुक्यातील सुमारे 30,000 ठेवीदारांची 180 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संतापलेल्या ठेवीदारांनी शनिवारी पारनेर दौऱ्यावर असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे। ठेवीदारांनी विखे पाटील यांना सविस्तर निवेदन देऊन या प्रकरणातील संथ पोलीस तपासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसेच दोषींवर कडक कारवाई न झाल्यास उपाययोजनाचा इशारा देण्यात आलाय।
चांबुडी येथील शासकीय जमिनीतून झालेल्या अवैध मुरुम उपसा प्रकरणात महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईची पावले उचलली आहेत. तक्रारदार श्रीरंग साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार 15 मे रोजी संबंधित जागेचा तब्बल तिसऱ्यांदा पंचनामा करण्यात आलाय. यापूर्वी 2 वेळा करण्यात आलेल्या पंचनाम्यांवर आक्षेप घेत श्रीरंग साळवे यांनी नव्याने आणि सखोल पंचनामा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि जागेची बारकाईने पाहणी केली आहे. पारनेर तालुक्यात सोमवारी पाण्यात बुडून झालेल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. भैरोबावाडी येथे साई सीताराम देठे हा मुलगा शेततळ्यात पोहणे शिकत असताना पाठीला बांधलेला प्लास्टिकचा ड्रम निसटल्याने खोल पाण्यात बुडालाय. स्थानिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. तर दुसरी घटना ही नांदूर पठार येथील मोरदरा बाजार तलाव या परिसरात घडली आहे. बाळकृष्ण अनंत कुलकर्णी उर्फ बड्डी काका हे विहिरीत पोहताना अचानक अस्वस्थ झाल्याने खोल पाण्यात बुडालेत. त्यांनाही ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दुहेरी दुर्घटनेमुळे पारनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.